स्वागत करीत आहोत पालघर जिल्ह्यातील आणि महाराष्ट्र राज्यातील एका अग्रमानांकित अग्रगण्य अग्रवलयांकित मादक अनुवादक अनुपम निरुपम भव्य दिव्य आणि उत्तुंग स्पर्धेमध्ये एबी ग्रुप चषक 2025चा हा रणसंग्राम पालघर जिल्ह्यातील अशी एक स्पर्धा ज्या स्पर्धेची चर्चा फक्त जिल्ह्यापुरत्या मर्यादित न राहता संपूर्ण महाराष्ट्रभर गुंजत राहिले निनादत राहिले अशी ही एबी ग्रुप ट्रॉफी आमच्या साथीने उत्कर्ष अशोक पाटील त्यांचा आवाज गुरुवर्य अजित पाटील यांना आपण पहिल्या दिवसापासून ऐकतोय. आमचे परममित्र अमर पाटील गुणलेखकाच्या भूमिकेमध्ये प्रिन्स मूवीज टेलिकास्ट करते 7ही खंडांमध्ये. या स्पर्धेला अगदीच आशिया आफ्रिका युरोप अंटार्क्टिका उत्तर अमेरिका दक्षिण अमेरिका जगभरामध्ये जे 195 देश आहेत त्यापैकी 182 देशांमध्ये ही स्पर्धा जाऊन पोहोचते. वळूयात पालघर जिल्ह्यातील 2 धुरंधर संघांमध्ये सुरू होणाऱ्या लढतीमध्ये. एका बाजूने यश फाउंडेशन प्रेझेंट मुरबे आणि विपक्षात उमरोळी. खूप मोठी नावं आहेत. काय म्हणशील उत्कर्ष, जेव्हा उमरोळी किंवा मुरबे सातपटी अशी नावं आपण ओठांवरती घेतो कॉमेंटेटरमध्ये देखील एक जोश येतो की काहीतरी भन्नाट बघायला मिळेल. अगदी बरोबर. ज्या पद्धतीने तुम्ही उल्लेख करताय मोठी नावं आहेत, एक गाव एक फॉर्मॅटमध्ये गाजलेली नावं. एका बाजूला VM उमरोळी, विपक्षात संघ आपल्याला बघायला मिळतो तो म्हणजेच एकविरा स्पोर्ट्स यश फाउंडेशन मुरबे. अत्यंत महत्त्वाचा सामना. मागच्या मॅचमध्ये खूप चांगली कामगिरी बघायला मिळाली. याही मॅचमध्ये तशीच चांगली कामगिरी बघायला मिळेल यामध्ये तीळ मात्र शंका नाही. नक्कीच उच्च श्रेणी क्रिकेटचा स्वाद आपण अनुभवणार आहोत आजच्या रचनेमध्ये. सलामीवीर 2 फलंदाज आघाडीसाठी मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेले आहेत. त्यांची नावं आमच्यापर्यंत पोहोचतील गुणलेखकांच्या माध्यमातून. अमर पाटील या ठिकाणी या लेखाजोखा करतायत. खूपच महत्त्वाची भूमिका आणि ते आम्हाला सूचित करतायत की एका बाजूने सुशांत, मोठं नाव. आताच्या काळामध्ये फक्त देश पातळीवरती स्पर्धा नाही आहे, तुम्हाला गावाच्या संघामध्ये जागा मिळवण्यासाठी देखील खूप संघर्ष करावा लागतो आणि तेथे सलामीसाठीचे 2 फलंदाज आलेले आहेत. अर्थातच निशांत वनमाळी चॉकलेट बॉय सुपरस्टार क्रिकेटर आणि त्याच्या साथीने आहे सुशांत. पहिलं षटक हाताळण्याकरिता बॉलर तयार. बॉलिंग ट्रॅकवर मिस्टर रुपेश. स्टार्ट ऑफ द मॅच. बेस्ट ऑफ लक बोथ टीम्स. दोन्ही संघांसाठी हार्दिक शुभेच्छा आहेत कॉमेंट्री स्टुडिओमधून. गोलंदाजी ट्रॅकवरती पहिलं षटक आणि पहिल्या षटकात आलेत रुपेश भोईर. एक जबरदस्त एक्सपिरियन्स गोलंदाज. पहिला बॉल लेफ्ट आर्म ओव्हर द स्टम्प्सनं. पहिलाच बॉल पाडल स्वीप अगदी खोदून काढलाय. बॉल चाललाय बॅकवर्ड स्क्वेअर लेगला. सुरुवात चांगली. अगदी झन्नाटेदार चौकार सीमारेषा पार. एबी ग्रुपचा एक देखणा 4. कुमार यादवची आपल्याला आठवण यावी. सध्या जे IPL सुरू आहे सर्वात उत्कृष्टरित्या स्पिन गोलंदाजाला कोण खेळत असेल खास करून स्वीपचे फटके तर सूर्यकुमार यादव. आणि मैदानाच्या आतमध्ये जो फलंदाज आहे तो उमरोळीचा सूर्यकुमार आहे. अर्थातच निशांत वनमाळी. ग्रेट शॉट. 4 धावा. फुलटॉस बॉल. येथे पण इंटरेस्टेड असणार का हे बघण्यासारखं होतं काही क्षणांसाठी, परंतु नाही. अगदीच शॉर्ट स्क्वेअर लेग आणि शॉर्ट मिड विकेटच्या अगदी सेंटरला त्या परिक्षेत्रामध्ये सुंदर झेल परिपूर्ण केला जातोय. अद्वितीय स्वरूपात फलंदाज तंबूच्या आश्रयाला निशांत स्वस्तामध्ये बाद झालाय. कॉन. तदनंतर विकेट. आणि आता मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत प्रणय पाटील. एक चांगले क्रिकेटपटू. मुंबई क्रिकेटपर्यंत यांचं देखील नाव राहिलं. उमरोळी गावातून रिप्रेझेंट करत असताना उमरोळी ते मुंबईपर्यंत क्रिकेट खेळण्याचा एक वेगळा एक्सपिरियन्स प्रणय पाटील यांच्याकडे देखील आहे. आणि खऱ्या अर्थाने एका बाजूला सुशांत वझे आहेत जे दोन्ही देखील तुल्यबळ फलंदाज म्हणून दीपेश सर त्यांच्याकडे पाहिले जातं. संघाची जबाबदारी आता त्यांनी घ्यावी लागेल. नक्कीच प्रणय शशिकांत पाटीलबद्दल म्हणायचं झालं तर फक्त मुंबई नाही उत्कर्ष, अक्षरशः परदेशी वाऱ्या त्याने केलेले आहेत. आणि उमरोळी गावाचं जे नाव आहे ते 7 समुद्रापलीकडे पोचवणारा प्रणय.
कुलभर टप्प्याचा हा चेंडू होता. बॅटची एज हलकीशी होते. शॉर्ट थर्ड मॅन परिक्षेत्रामध्ये आपण पाहिलं खूप छान पद्धतीने चेंडूला गॅदर केलं जाईल. धावसंख्या जाऊन विसावलेली आहे. ॲक्युरेट हळुवार पद्धतीने 5 या अंकावर दोन संघांमध्ये सुरू असलेली कडवी लढत, कडवी झुंज, कडवा संघर्ष, चेंडू आणि फळीमधील ओजस्वी आणि तेजस्वी स्वरूपाचा उद्द फ्लड लाईट्समध्ये आपल्याला अनुभवाला मिळतं. बॉलर तयार, रुपेश षटकातील पुढील चेंडू घेऊन. 3 बॉलचा खेळ झालाय. 5 धावा धावफलकावरती आहेत. इथे गोलंदाज पुन्हा एकदा तयार होतील. यावेळेला खोलवर टप्पाचा बॉल, अगदी जबरदस्त पद्धतीने त्या बॉलची हाताळण होती. योग्य पद्धतीनं बॉलची हाताळण देखील केली आणि तदनंतर आपण पाहतायत बॉल अगदी शॉर्ट पॉईंट आणि गलीच्या मधोमध जिथे आला, फील्ड झालं, सिंगल मिळते. दीपेश सर, सुरुवात पहिल्या बॉलवरती जो चौकार आला तदनंतर थोडंसं शांतच झालंय म्हणायला हरकत नाही. नक्कीच खूपच चांगली गोलंदाजी केली आणि रुपेशची स्पेशालिटी आहे. गेल्या कित्येक वर्षांचा अनुभव त्याच्याकडे आहे आणि आज पणाला लावतो एका मोठ्या स्पर्धेमध्ये. फुलटॉस दिलाय ऑन साईडला. काऊ फेज मध्ये चेंडू ट्रॅव्हल झालेला आहे. 1 धाव त्या ठिकाणी मिळते. अतिशय बहारदार इकॉनॉमिकल गोलंदाजीचं पृथक्करण आपण अनुभवलेलं आहे या पहिल्या षटकामध्ये. रुपेशच्या माध्यमातून पहिल्या चेंडूवर चौकार, तदनंतर विकेट आणि त्यानंतर आलेले आहेत 3 सिंगल्स. जसप्रीत बुमराहची प्रॉपर आठवण यावी इकॉनॉमिकल गोलंदाजाच्या दृष्टिक्षेपातून. हा देखील कमालीचा चेंडू राहिलेला आहे. पहिल्या षटकाचा खेळ अधिकृत स्वरूपामध्ये परिपूर्ण होतोय आणि या पहिल्या षटकाच्या समाप्ती अखेर प्रथम फलंदाजी करत असताना आपण पाहू शकाल VM उमरोळी संघ जाऊन विसावलेला आहे 7 या अंकावर. खूपच सुंदर षटक. मध्य फळीला दाखल झाले, 1 डाऊन साइडिंग आणि तदनंतर संघाचा आता जो भार आहे तो त्यांनी उचललाय. एक महत्त्वपूर्ण खेळाडू प्रणय पाटील उमरोईमधून, त्यांना अनेक वेळा एक वेगळी पसंती मिळत असते आणि सध्या गावच्या संघाला रिप्रेझेंट करत असताना खऱ्या अर्थानं खूप चांगली बॅटिंग. एका बाजूला सुशांतच्या साथीनं प्रणय पाटील, दोन्ही फलंदाज खूप चांगले बॅटिंग करतात मैदानाच्या आतमध्ये. नक्कीच VM 11 उमरोळीने कमबॅक केलंय. 2022 ते 25 या 3 वर्षांमध्ये टेनिस बॉल क्रिकेटमध्ये सर्वाधिक शोधला जाणारा किंवा जास्तीत जास्त खेळला जाणारा फटका, खास करून 2024 आणि 25 मध्ये फॉलिंग स्वीप, आणि तो आपण पाहिलाय. अतिशय दर्जेदार आणि काय दर्जा आहे प्रणय शशिकांत पाटीलचा, तो आपण पाहिलाय फटक्यावर. पुढे येऊन खेळण्याचं टेम्पटेशन येथे यष्टी रक्षकाने देखील प्रयास केला यष्ट्यांना वेधण्याचा आणि तेथे आपण पाहू शकाल हळुवार पद्धतीने सिंगल कंप्लीट करण्यात आलेले आहे. धावफलक जाऊन विसावलेला आहे फलकावर. 22 धावा VM 11 उमरोळीने केलंय कमबॅक. यस, पॉवर प्लेमध्ये ज्या धावा व्हायला हव्या होत्या, जरी निशांत वनमाळी बाद झाले तदनंतर जे पॉवर प्लेचे 2 षटके आहेत त्यामध्ये ज्या धावा स्कोर कार्डला पूरक आहेत त्या मुख्य स्कोर कार्डवरती बघायला मिळतात. पुन्हा एकदा सुशांतनं अगदी स्मॅश केलं बॉलला समोरच्या दिशेनं. लॉंग ऑनचे खेळाडू होते, त्यांच्यापासून बॉलचं सिलेक्शन थोडा फटका दूरच ठेवला आणि बॉल सीमा रेषेच्या बाहेर. षटकार. अतिशय सुंदर पद्धतीनं रुपेश आलेत. वैयक्तिक दुसरं. याही वेळेला प्रणयनं बॉलला खेळलंय. क्षेत्ररक्षक डीपमधनं अगदी वेगानं पुढे आलेत. अगदी आपण पाहू शकाल लॉंग लेगचं क्षेत्र निवडलं होतं प्रणयनं. घुटना टेकवला होता, तदनंतर फटका. प्रॉमिसिंग कनेक्शन हवं तसं नाही, परंतु तिथे सिंगल मिळाली. धावफलक आपल्याला पाहायला मिळतं 29. सुशांत वझेने खूपच प्रभावित केले. ज्या लौकिकासाठी तो ओळखला जातोय
क्रिकेटर किती मोठा असतो, आजपर्यंत त्याने काय केलं यापेक्षा आज तो काय करतोय याचं महत्त्व मोठं आहे आणि सुशांतने आज ते करून दाखवलंय. खूप सुंदर बॅटिंग केलंय. इथे चांगला चेंडू जरूर आपण पाहतोय. षटक क्रमांक 3 आहे प्रगतीपथावर. रुपेश पहिल्या षटकामध्ये केवळ 7 धावा दिल्या होत्या. बघा रुपेशच्या गोलंदाजीचं वैशिष्ट्य जर आपण पाहिलं तर तो वाईड यॉर्कला पसंती देतोय आणि वाईड यॉर्क हाताळणं खूप कौशल्याची गोष्ट आहे. वाटतं तितकं सोपं नाही आहे. 1 इंच चुकी झाली तर चेंडू वाईड जाऊ शकतो, परंतु ती ॲक्युरेसी आणि तो अचूकतेचा मापदंड खूप चांगल्या पद्धतीने आपण पाहतोय. रुपेश याच्या माध्यमातून येथे गतीमध्ये परिवर्तन केलं. स्लोवर पण होता, ऑन साईडला खेळला गेला आहे, सिंगल येते. काही जबरदस्त व्हेरिएशन आहे. उत्कर्ष आत्ताचा काळ असा आहे ना, कलियुग सुरू आहे आणि आत्ताच्या काळामध्ये 7 दिवसात मोबाईलमधील ॲप्लिकेशन देखील अपडेट केले जातात. क्रिकेटमध्ये तुम्हाला टिकायचं असेल तर रुपेशसारखे व्हेरिएशन आपल्याकडे असायलाच हवं. अगदी बरोबर, ज्या पद्धतीने तुम्ही उल्लेख करताय, व्हेरिएशन असणं गरजेचं आहे, वैविध्यता असायला हवी. पुढचा बॉल. याही वेळेला प्रणयचा फटका अगदी फसलाय. खोलावरचा बॉल होता, परंतु त्यावरती कनेक्शन हवं तसं नाही. धावसंख्या 1 ने आकार घेईल. अमर पाटील दर्शवतात आम्हाला की धावसंख्या 31 वरती. तुम्ही जो उल्लेख केला की पहिलं षटक शांतता, दुसऱ्या षटकात अगदी वेग वाढला, तिसऱ्या षटकात पुन्हा आले रुपेशने पुन्हा एकदा त्या धावसंख्येला अंकुश दिले म्हणायला हरकत नाही. नक्कीच खूपच सुंदर गोलंदाजी. रुपेश कौतुकास पात्र आहे. अफलातून गोलंदाजी. इथे देखील चेंडू आणि फळीचा हवा असलेला समन्वय जुळून येत नाहीये. सिंगलच मिळेल. थेंबे थेंबे तळसाचे अशा प्रकारे ही गोलंदाजी. रुपेश जेव्हा आपण समुद्रामध्ये जातो, पूर्वीच्या काळी होकायंत्र आणि सर्वात महत्त्वाचा असतो तो दीपस्तंभ आणि त्या दीपस्तंभाच्या अवतीभोवती जहाजं फिरत असतात. रुपेशने ती भूमिका अदा केलं आहे अगदीच आपल्या स्पेलमध्ये. फुलटॉस दिला आहे ऑफसाईडला. क्षेत्ररक्षक तेथे आहे आणि काय जबरदस्त प्रयत्न अक्षयच्या माध्यमातून. खूप सुंदर झेल. बघ उत्कर्ष, फुलटॉस चेंडू होता, परंतु रुपेशने गोलंदाजी अशी केली 11 चेंडूंमध्ये की फुलटॉस स्वरूपातील चेंडूला देखील सन्मानपूर्वक खेळलं गेलं. द्विधा मनस्थिती, डबल माइंड सेटमध्ये खेळला गेलेला फटका आणि फुलटॉस चेंडूवरती फलंदाज झालाय बाद. अगदी बरोबर. ज्या पद्धतीनं फुलर लेनचा बॉल आणि त्या फुलर लेनच्या बॉलमध्ये फुल फ्लोमध्ये नाही बॅट फिरवली, जिथे आपण पाहतायत जो तुम्ही उल्लेख केला द्विधा मनस्थितीमध्ये, आणि अगदी तेच झालं. फलंदाज प्रणय पाटील आता इथे बाद होतात. रिप्लेच्या माध्यमातून आपण पाहिलं जिथे लॉंग ऑफला खेळाडू होते त्यांनी चांगला झेल टिपला आणि आता प्रणय पाटील यांच्या खेळाला पूर्ण विराम देखील आलाय. गॉन. 3 षटकांचा खेळ संपन्न झालेला आहे. फलकावरती 32 धावा. मॅचबद्दल तर आपण बोलतच आहोत उत्कर्ष. खूप सुंदर आयोजन आहे. सध्या थोडासा ब्रेक आला आहे. काय म्हणशील AB ग्रुप ट्रॉफी? जर आपण 5 वर्ष मागे गेलो तर रॉकी ग्रुप टेंबीखोडाव्याची अशी एक स्पर्धा आहे ज्या स्पर्धेची चर्चा संपूर्ण महाराष्ट्रभर नाही, मी म्हणेन भारतभर झाली. कारण ज्या स्पर्धेला 2-2, 4-4, 5-5 लाख व्ह्युअरशिप मिळत असेल, त्या स्पर्धेची बात काहीतरी वेगळे आहे. परंतु त्यानंतर AB ग्रुप ट्रॉफीने केवळ 4 वर्षांमध्ये जी झेप घेतली. काय म्हणशील स्पर्धेच्या आयोजनाबद्दल? निश्चित स्वरूपात अजय भोईर सर आणि त्यांची संपूर्ण एंटायर कमिटी ज्यांनी खऱ्या अर्थानं या AB ट्रॉफीचं मॅनेजमेंट पहिल्या वर्षी एक सुरुवात केली, दुसऱ्या वर्षात बदल झाले, तिसऱ्या वर्षात आणखीन बदल झाले आणि आता 4थ्या वर्षात प्रथम पारितोषिक 3 लाख घेऊन आले. आणि संपूर्ण टेनिस बॉल क्रिकेट परिपटलावरचे जेही क्रिकेटपटू आहेत, जे क्रीडा रसिक आहेत, ते या स्पर्धेला अगदी एका वेगळ्या पद्धतीने प्रेम मिळतं या स्पर्धेसाठी. नक्कीच. फिनिक्स पक्षी जसा राखेतून जन्म घेत असतो ना, तसा AB ग्रुप ट्रॉफी या स्पर्धेने गगन भराऱ्याने गरुड झेप घेतले केवळ 4 वर्षांमध्ये. अगदी खुलवर टप्प्याचा चेंडू होता. सन्मान दिला. अच्छी गेंदों का सन्मान करो, बुरी गेंदों का अपमान करो. ऑल दॅट ग्लिटर्स इज नॉट गोल्ड. चकाकणारी प्रत्येक गोष्ट सोनं नसते आणि म्हणूनच क्रिकेटमध्ये मान सन्मान देणं चांगल्या गोष्टींना हे आवश्यक आहे आणि ते भूमिका इथे वठवली फलंदाज सुशांत वझेने. चांगली फलंदाजी, चांगल्या बॉलचा सन्मान होणं आहे आणि ते तुमच्याकडे असायला हवं. चांगल्या बॉलचा सन्मान करता तुम्ही व्हाईट बॉलवरती जे खराब बॉल आहेत त्याच्यावरती तुम्ही आक्रमण करू शकता आणि सुशांतचा खेळ तोच बघायला मिळाला. जे त्याच्या रेंजमधले बॉल आहेत त्यावरती त्याने आक्रमण केले. चांगल्या बॉलवरती सिंगल डबल याही खेळाला महत्त्व दिलंय. खोलवर टप्पाचा बॉल पुन्हा एकदा बॉलला खेळलं. क्षेत्ररक्षक ऑन साईडला लॉंग ऑनमधून पुढे आलेत आणि पुढे येत असताना फक्त सिंगल मिळेल. अमर पाटील दर्शवतात आम्हाला की धावसंख्या जाऊन पोहोचते 34 रन. दीपेश सर, इथून येणारी जी षटके आहेत, ॲज एक्सपेक्ट 5 षटकांचा खेळ जर आपण तपासून पाहिला तर इथून येणारं काय टार्गेट कितीपर्यंत सेट होऊ शकतं? VM11 उमरोळी खेळतोय. प्रेडिक्शन असं म्हटलं जातं की क्रिकेटमध्ये करणं मूर्खपणाच आहे आणि समोरील संघ देखील खूपच बलाढ्य आहे. परंतु प्रेडिक्शन करायचं झालं मी म्हणेन 5 षटकांमध्ये 60+
चांगला स्कोर असू शकतो, कारण उमरोळी संघ जर इतिहास पाहिला उमरोळी संघाचा खूप बॅलन्स टीम आहे, प्रचंड अनुभवी खेळाडू त्या संघामध्ये आहेत आणि चांगले गोलंदाज देखील आहेत. खास करून सचिनसारखा एक गोलंदाज ज्याने बऱ्याच वर्षांपासून, जर जयेश या संघांमधून बिलॉंग करत असेल तर आपण पाहिलेलं आहे, बरीच वर्ष त्याने देखील गाजवलेले आहेत आणि म्हणूनच 60+ पर्यंत पोहोचायला हवं. ऑन साईडला खेळला गेलेला फटका आहे, खूपच सुंदर पद्धतीने तिथे क्षेत्र रक्षण करण्याचा प्रयत्न, परंतु तो फसला आहे. चेंडू निघून जातोय सीमा रेषा पार. एबी ट्रॉफी चौकार. चांगला स्ट्रोक जिथे सुशांत आपल्याला बघायला मिळाले. पुढील होणारा मॅच, एका बाजूला महाकाल मालजीपाडा विपक्षात खेळेल श्रिया 11 टेंभोडे. मी दोन्ही कर्णधारांना विनंती करतो की आपण इनिंग्स ब्रेकमध्ये या टॉससाठी. या स्पर्धेचं एक वेगळं वैशिष्ट्य राहिलं जिथे मॅचचा जो टॉस आहे ना तो इनिंग्स ब्रेकमध्ये मुख्य खेळपट्टीवरती होतो. हे एक वेगळी संकल्पना एबी ग्रुप घेऊन आलाय. पुढचा बॉल घेऊन गोलंदाज तयार होतील. याही वेळेला बॉलला बऱ्याच काळ हवेत खेळलंय, क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली आणि तिथे आपण पाहतात कुठलीही चुकी नाही होणार. फलंदाज इथे बाद होत असताना आयुषनं कुठलीही नाही चुकी केली, त्यांची हातांची ओंजळ तिथे योग्य ठरली. फलंदाज सुशांत वझे यांच्या खेळाला पूर्णविराम. गॉन. मैदानाच्या आतमध्ये आपण पाहू शकाल मिस्टर धनित राऊत आलेले आहेत. एक बॅलन्स्ड प्लेअर. मला अजून देखील 2022चं कॅलेंडर इयर आठवतं. धनित आला होता मनोरच्या मैदानामध्ये आणि 1 लाखाची स्पर्धा सुरू होती. अर्थातच धर्मवीर आनंद दिघे साहेब चषक. जवळजवळ 40 वर्षांपासून ती स्पर्धा चालत आलेली आहे आणि तेथे धनित राऊतची एंट्री झाली आणि अंतिम सामना त्याने जिंकून दिला आपल्या संघाला. क्लासिकल प्लेअर आहे, अष्टपैलू खेळाडू म्हणून त्याची ओळख. गोलंदाज सज्ज होतोय. प्रेम आपल्या षटकातील शेवटचा चेंडू घेऊन. टप्पा पडल्यानंतर आपण पाहू शकाल अपेक्षितरित्या उसळी घेतली चेंडूने, थेट जाऊन विसावला यष्टीरक्षकाच्या सुरक्षित उंजळीमध्ये. अधिकृत स्वरूपामध्ये आपण पाहू शकाल 4 षटकांचा खेळ परिपूर्ण झालेला आहे आणि 38 धावा या प्रोग्रेस कार्डवरती VM11 उमरोळी या संघाची स्थिती आपण पाहतोय. अतिशय सुसज्ज, नेटनेटकं, सुशोभित, प्रेक्षणीय आणि दर्शनीय स्वरूपाचं हे मैदान आहे. आमचे प्रेक्षक राज्य तुम्हाला मेगा स्क्रीनवरती दाखवले जात आहेत. हे क्रिकेट आहे. भारतामध्ये क्रिकेट हा फक्त खेळ नाही आहे, ते एक इमोशन बनलेले आहे, एक धर्म बनलेला आहे आणि मग तो कुठल्याही वयोगटातला व्यक्ती असो. खास करून टेनिस क्रिकेट एक असं स्वरूप आहे, येथे लहान बाळापासून ते वयोवृद्धांपर्यंत तुम्हाला नातेसंबंध जोपासणारे अनेक क्रिकेटर्स मिळतील. ही टेनिस क्रिकेटची स्पेशालिटी आहे. आपल्या मातीतला खेळ. जरी इंग्लंड या देशामध्ये या खेळाचा शोध लागला असेल तरी देखील आज तरुणांचा, मी म्हणेन तरुणांचाच नव्हे तर प्रत्येक भारतीय नागरिकाचा श्वास, प्राणवायू, ऑक्सिजन म्हणजेच क्रिकेट. बॉलर तयार. चिन्मयचा पहिला चेंडू फुलटॉस होता. बॅट चेंज घेऊन शॉर्ट थर्डमॅन परिक्षेत्रामध्ये ट्रॅव्हल झालेला आहे. सिंगल. त्या ठिकाणी मेल आणि सिंगलच्या सहाय्याने धावफलक जाऊन विसावलेला आहे. 39 धावा. 39 धावा आपण पाहू शकाल. खूप चांगला मॅच मैदानाच्या आतमध्ये. पुढील होणारा सामना, एका बाजूला महाकाल मालजीपाडा विपक्षात संघ खेळतोय श्रेया 11 टेंभोडे. मी दोन्ही संघांना विनंती करीन की आपण इनिंग्स ब्रेकमध्ये टॉससाठी रिपोर्टिंग करायची आहे. गोलंदाज पुन्हा एकदा तयार होतील. राईट हँड ओव्हर द स्टम्प्सनं. याही वेळेला आपण पाहतात समोरच्या दिशेनं बॉलला खेळलंय, क्षेत्ररक्षक आहेत तिथे पोहोचतील, परंतु शेवटच्या क्षणाला बॉलनं तिथे निश्चित स्वरूपात क्षेत्ररक्षकाला केलं हेल्लो टाटा बाय बाय आणि चेंडू सीमा रेषा पार. चौकार. धन्यवाद. मैदानाच्या आतमध्ये धनित त्याच्या साथीने आपण पाहू शकाल. चिन्मय किती मोठं नाव आहे. उत्कर्ष जर तो व्हिडिओ पाहिला असेल, 30 लाखापेक्षा जास्त व्ह्यूवरशिप, 3 चेंडू 18 धावा असं समीकरण आणि उमरोळीचं ते मैदान होतं जे मैदान गाजवलं होतं चिन्मय तरेने. सध्या तो नॉन स्ट्राईक एंडवरती आहे. जबरदस्त जाज्वल्य ऐतिहासिक क्षणांचा तो साथीदार आणि साक्षीदार आहे. ते आपण पाहू शकाल. ऑफ साईडला काही फटका खेळलाय धनित राऊत, उमरोळीचा ब्रँड आणि त्याच्या बॅटमधून आलाय षटकार. 6.
म्हणून आम्ही आयोजकांना विचारलं की एक्झॅक्टली काय रूल आहे. तर आयोजक सांगतायत की षटकारासमवेत 9 चेंडूची एक धाव जे आहे ते काउंट केली जाईल. निश्चित स्वरूपात खूप चांगली पंचांची भूमिका. मागचे 2 दिवस, आजचा 3रा दिवस आणि षटकार आला तिथे. 7 रन ते मिळतील, कारण खूप चांगला फटका आपल्याला बघायला मिळाला. ऑफसाईडला षटकार खेळणं फक्त बघण्यासाठी ते सहज वाटतं, परंतु खेळत असताना पंचांचा निर्णय सर्वस्वी अंतिम राहणार आहे. आणि मेगा स्क्रीनवर तो शो केला जाता एक्झॅक्टली गोलंदाजाने काय चुकी केलेली आहे. चिपी पॅनलच्या माध्यमातून नो बॉल घोषित करण्यात आलेला आहे, कारण गोलंदाजाची जे ॲक्शन आहे, बॉलिंग ॲक्शन, ते आक्षेपार्ह होती आणि त्या कारणास्तव हा डिसिजन जो पोहोचवण्यात आलेला आहे. पंचांचा निर्णय सर्वस्वी अंतिम राहील. मेगा स्क्रीनवर आपल्याला शो देखील करण्यात आलेला आहे, क्षेत्ररक्षण करणारा संघ, आणि आयोजकांच्या माध्यमातून पंचांचा निर्णय हा सर्वस्वी अंतिम म्हणून आपल्याला स्वीकारावा लागेल, ही नम्र विनंती पोचवित आहोत. चला प्लीज, मुरबे संघ वेळ न घेता आता या आजच्या दिवसात आपल्याला 10 संघ खेळवायचे आहेत. त्या अनुषंगानं बघा, आपण पाहू शकाल जो पंचांनी पाहिलं आणि तदनंतर जो तुमच्यासमोर जो डिसिजन आहे तो तुम्हाला ॲग्री करणं आहे. प्लीज लक्षात घ्या, पंच कुणाही कुठल्याही संघाचे नाहीत, ते त्यांच्या कामाशी निश्चित स्वरूपात एकनिष्ठ आहेत. चांगलं वर्क पंचांच्या भूमिकेत जे पॅनलचे 3 पंच बघायला मिळालेत. केवळ 2 चेंडू फेकून झालेले आहेत. धावफलक फ्लाय झालेला आहे. प्रोग्रेस कार्डवरती आपण पाहू शकतायत. 5वर 0, 50 धावा सजलेल्या आहेत. उत्कर्ष, कधी विचार केला होतास की पालघरमध्ये अशा प्रकारच्या फ्लड लाईट्स आपण जेव्हा लहान होतो टी व्हीमध्ये बघून खुश व्हायचो, डे नाईट क्रिकेट, परंतु आता आपल्या पालघरमध्ये देखील हे घडतंय. निश्चित स्वरूपात खऱ्या अर्थानं आपण पाहू शकाल आज पालघरचं क्रिकेट देखील मोठं होत आहे सातत्यानं. इथून जर आपण मागे जर वर्ष तपासून पाहिली, मागची 4 ते 5-6 वर्ष, तर सातत्यानं टेनिस क्रिकेट म्हणजे भिवंडी हेच फक्त ठरलं होतं की भिवंडीमध्येच मोठ्या स्पर्धा होतात, परंतु आता पालघरमध्ये देखील अशा मोठ्या स्पर्धा येत आहेत. आणि एक ही देखील आनंदाची गोष्ट आहे. पालघरकरांसाठी एक चांगलं व्यासपीठ आहे. पालघरचे जे टॅलेंट आहेत त्यांना एक वेगळा इथून एक मंच मिळाला आहे. इथून तुमचं चांगलं क्रिकेट दाखवा. महाकाल मालजीपाडा संघाचे कर्णधार आलेले आहेत, श्रेया 11 टेंभोडे. जर इथे असतील पंकज पाटील आणि टीम, तर प्लीज रिपोर्ट करा. याचसाठी केला होता अट्टहास की शेवटचा दिवस तो गोड व्हावा. फ्री हिटचे संकेत आहेत, शेवटचं षटक ते गोड व्हावा आणि फिनिश खूप चांगला होऊ लागलाय. VM11 उमरोळे या संघाचा धनित राऊतच्या बॅटमधून षटकार, फ्री हिट, सूट सवलत कमिशन. पुन्हा एकदा ऑन साईडला फटका सजवलेला आहे, फ्री हिट आहे, त्या कारणास्तव एक धाव पळून परिपूर्ण करण्यात आलेले आहे आणि एकेरीच्या सहाय्याने 51 बॅटिंग स्टान्सवरती आपण पाहू शकाल. चिन्मय तरे आकर्षणाचा केंद्रबिंदू, पालघर जिल्ह्यातील गाजलेला क्रिकेटपटू. बघा, केवळ तुमच्याकडे टॅलेंट असून चालत नाही, भगवंताची साथ देखील असावी लागते आणि उमरोळीच्या मैदानामध्ये ती भगवंताची साथ होती चिन्मय तरेच्या बाजूने आणि म्हणून त्याची चर्चा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये झाली. तो फलंदाज सध्या बॅटिंग स्टान्सवरती आहे. चांगला चेंडू टप्पा पडल्यानंतर हलकासा अपेक्षित बाउन्स मिळाला नाही आणि त्या कारणास्तव बीट होतोय फलंदाज. चेंडू आणि फळीचा कुठल्याही प्रकारे समन्वय जुळून येत नाहीये. निर्धावच्या स्वरूपामध्ये चेंडूची सांगता होते. धाव फलक जाऊन विसावलेला आहे. प्रोग्रेस कार्डवर 51 चेंडू फेकून झालेले आहेत. अधिकृत स्वरूपामध्ये 4 बॉलचा खेळ झाला 51. जे आपण दुसऱ्या षटकात गणित लावलं होतं की 60 धावा या मैदानाच्या आतमध्ये एक सुटेबल राहतील 5 षटकांसाठी. 5वा बॉल घेऊन गोलंदाज पुन्हा एकदा तयार होतात. यावेळेला चिन्मय तरेनं बॉल लॉंग दी कार्पेट खेळलंय कव्हरला. क्षेत्ररक्षक डीपमधनं येतील आणि सिंगलनं संतुष्ट राहावं लागतं. अगदी शेवटचा बॉल आहे. धनित राऊतकडून अपेक्षित असतील मोठा फटका. गोलंदाजी करणारा संघ सांगेल की हा बॉल आम्हाला डॉट फेकायचा आहे. नक्कीच 52 मेगा स्क्रीनवर या फ्लड लाईट्स सध्या अतिशय चक्षुविहंगम असं हे दृश्य आहे आणि हे आहे आम्हा पालघरकरांचं क्रिकेट जे दिवसेंदिवस वृद्धिंगत होऊ लागलंय. लेफ्टेड स्ट्रोक डाऊन द ट्रॅक, फ्लिक ऑफ द रिस्ट, मनगटातली जान, धनित राऊत ब्रँडेड षटकार, 6 धावा. काय फिनिश केलं या इनिंगला. शेवटच्या चेंडूवरती षटकार आला आणि 5 षटकांच्या अधिकृत समाप्ती अखेर VM11 उमरोळी हा संघ जाऊन पोचलेला आहे 58 या अंकावर. सुरुवातीच्या काळामध्ये आपण पाहिलं प्रणय शशिकांत पाटील आणि सुशांत वजे यांनी खूप चांगली सुरुवात केली आणि फिनिशिंग टच जर आपण विचार केला तर नो डाऊट धनित राऊत यांनी खूपच चांगली बॅटिंग करून दाखवले. 59 धावांचं टार्गेट आहे
अर्थातच यश फाउंडेशन मुरबे या संघासमोर. हॅलो, चला टॉस साठी यायचंय मालजीपाडा संघ. चला आपण टॉस कडे बोलतोय. विनंती असेल मालजीपाडा संघाचे संघनायक इथे उपस्थित आहेत. आम्ही विनंती करतोय श्रेया 11 टेंबोडी संघाचे संघनायक त्वरित उपस्थिती या ठिकाणी नोंदवायची आहे. श्रेया 11 टेंबोडी संघ दरम्यान आपण बघतायत आमच्या विभागातील एक अप्रतिम क्रिकेटवरती ज्यांचं नितांत प्रेम आपल्याला बघायला मिळते. सन्माननीय आदरणीय दत्तात्रय घरत साहेब, नथुरामजी घरत साहेब, सत्यवानजी भोईर साहेब, जयदेवजी भोईर साहेब आणि गजानन किणी साहेब यांचं शब्दफुलाने आम्ही हार्दिक स्वागत करतोय आमच्या मुख्य मंचावरती. श्रेया 11 टेंबोडी संघनायक आपली उपस्थिती या ठिकाणी नोंदवायची आहे. एकोणसाठ धावांचं लक्ष्य. हॅलो चेक. वळूया आपण मॅच कडे. 59चं टार्गेट आहे. दीपेश कसं वाटतं या ठिकाणी दाखल झाल्यानंतर? एक सुंदर ॲटमॉस्फिअर आहे. एबी ट्रॉफी यंदा चौथं पर्व आहे आणि या चौथ्या पर्वामध्ये 1 लाख रुपयाची वाढ झाले. 3 लाख रुपयाचं प्रथम पारितोषिक आपण बघतायत आणि एबी चषक सर्बे सर्बा एक अप्रतिम असं व्यक्तिमत्व अजयजी भोईर साहेबांचं शुभ आगमन आमच्या मुख्य मंचावरती होते. वेलकम अजयजी भोईर साहेब. हृदयाच्या अंतकरणापासून आपलं हार्दिक स्वागत आहे मुख्य मंचावरती. ज्यांच्या दृढ संकल्पनेतून साकार झालेला एबी चषक ग्रामीण विभागातील तरुणांना मोठे एक व्यासपीठ, टेनिस क्रिकेटचा एक महासंग्राम आपल्याला भव्य अशा क्रीडांगणामध्ये बघायला मिळतोय. नक्कीच मी एक उल्लेख करेन की माणसाचे जे चरण असतात ते माणसाला मंदिरापर्यंत घेऊन जातात, परंतु माणसाचं जे आचरण असतं सकारात्मक आचरण ते माणसाला भगवंतापर्यंत पोचवण्याचं कार्य करत असतं. आणि असं आचरण असणारे अजयदादा भोईर आणि त्यांच्या संकल्पनेतून साकारलेली ही अग्रमानांकित अग्रवलयांकित उच्च श्रेणीय उच्च भ्रू ओजस्वी तेजस्वी स्पर्धा आपण पाहतोय. अर्थातच एबी ग्रुप ट्रॉफी 2025. फक्त नाव नाही आहे गुरुवर्य अजितदादा, फक्त नाव नाही आहे तर हा एक ब्रँड बनला आहे संपूर्ण महाराष्ट्र टेनिस बॉल क्रीडा विश्वामध्ये. 59 धावांचं लक्ष. सलामीवीर 2 फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. जन्मेश तरे अँड विशाल तरे यश फाउंडेशन मुरबे या संघाच्या माध्यमातून 59 धावा करायच्या आहेत 30 चेंडूंमध्ये. रजनी क्रिकेट आपल्याला या ठिकाणी अनुभवाला मिळतं. पालघर क्रिकेटची आन बान आणि शान वृद्धिंगत करणारी ही स्पर्धा सद्यस्थितीमध्ये आपण पाहतोय. खूप चांगलं टेलिकास्ट प्रिन्स मूव्हीजच्या माध्यमातून त्यांचा देखील उल्लेख करावा लागेल. 2005 मध्ये आपण पाहिलं होतं यूट्यूबचा शोध लागला. स्टीव्ह चेन, चॅड हर्ले आणि जावेद करीम या 3 महान वैज्ञानिकांनी 2005 मध्ये यूट्यूबचा शोध लावला आणि पालघर जिल्ह्यामध्ये 2016 पासून
जे टेनिस बॉल क्रिकेट आहे ते यूट्यूबच्या माध्यमातून लाईव्ह टेलिकास्ट केलं जाऊ लागलं आणि आज 2025 उजाडता या पालघर जिल्ह्याची चर्चा संपूर्ण भारत देशामध्ये आपल्याला अनुभवायला मिळते. अनेक क्रिकेटर्सने हे नाव मोठं केलं. चला आता आपण वळूयात मॅचच्या दिशेने. बॉलर तयार पहिल्या षटकामध्ये. सचिन पाटील अर्थातच काका या टोपण नावाने सुप्रसिद्ध आणि सुविख्यात. पहिला चेंडू वाईड दर्शविण्यात आलेला आहे. शाहिद मोमीन ब्रँड ऑफ भिवंडी यांचा इशारा आपण पाहतोय. अतिरिक्त धावेच्या सहाय्याने श्री गणेशा धाव संख्येचा आपल्याला पाहायला मिळतोय. जन्मेश तरे अँड विशाल तरे, दोन मोठी नावं. मुरबे गावाचं नाव ज्यांनी मोठं केलंय असे दोन धुरंधर आणि विस्फोटक फलंदाज सध्या इन ॲक्शन आहेत आणि त्यांच्याकडून खूप आशा अपेक्षा एंटायर टीमला. सचिन टप्पा पडल्यानंतर हलकसं नागमोडी वळण घेतलं होतं चेंडूने. शॉर्ट पॉइंट परिक्षेत्रामध्ये सुंदर झेल परिपूर्ण केला जातोय प्रथमच्या माध्यमातून. आणि काय सुरुवात, ज्या लौकिकासाठी ओळखला जातो. कारण सचिन पाटील काका हे नाव उगाचच मिळालेलं नाहीये. तुम्हाला जी टोपण नावं मिळतात ते उगाच मिळत नाही. त्यामागे खूप संघर्ष असतो, खूप मोठा इतिहास असतो. अनेक फलंदाजांना ज्यांनी आपल्या तालावरती नाचवलंय, अनेक फलंदाजांची भंबेरी ज्याने उडवलंय असा सचिन पाटील. आणि त्याच्या माध्यमातून झाली देखणी सुरुवात. फलकावरती आहे केवळ एक थोडंसं वाटलं होतं की क्षेत्ररक्षकाच्या दूर चेंडू पडेल, परंतु इथे थोडंसं जजमेंट चुकलंय आणि धक्का लागलाय. काका सुंदर गोलंदाजी करतायत. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये हार्दिक मेहर. 59 धावा आहेत. इथे टार्गेट एक चांगलं आहे आणि या टार्गेटचा पाठलाग करताना खऱ्या अर्थाने डीप बॅटिंग लाईन आहे. यश फाउंडेशन एकविरा स्पोर्ट्स मुरबा संघाची. हार्दिककडे क्षमता भरपूर आहे. काकाचा रिदम चांगला आहे. विकेट या ठिकाणी मिळत आहे. जमेची बाजू आहे. VM युवा उमरोळी संघाला पुढचा चेंडू घेऊन तयार. सचिन हळवारपणे फक्त ऑफसाईडला रिलीज केला गेलाय. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेटचा मारा करतायत. फिंगर रोल करण्याचा प्रयत्न होता. सन्मानी व्यक्तिमत्व आपण बघतायत रामदासजी पाटील साहेब यांचं शुभागमन आमच्या मुख्य मंचावर झालंय. हृदयाच्या अंतःकरणापासून आम्ही त्यांचं हार्दिक स्वागत करतोय आमच्या AB चषक पर्व 4 आमच्या मुख्य अतिथी कक्षामध्ये. सुंदर टायमिंग ऑन साइडला दिशा दिले आणि या ठिकाणी मिळतोय हा एक महत्वाचा वन्स बाउन्स चौकार षटकार आहे. सॉरी, या ठिकाणी षटकार आलाय STचे. वेलकम बैक. निगाहें सबके पास होती है लेकिन नजर हर किसी के पास नहीं होती. खूप चांगली चेंडूवरची नजर हार्दिक मेहरने दाखवली. लोअर फुटर चेंडू होता आणि गुडघ्याचा प्रभावी वापर करत असताना देखणा षटकार. स्ट्रेट बॅटचा वापर येथे आपण पाहू शकाल. सली मिड ऑफ मध्ये क्षेत्ररक्षकाने केले चूक. झिंग बेल त्या ठिकाणी ब्लिंक होऊ लागले. खूपच सुंदर क्षेत्ररक्षण हे अनुभवाला मिळालं. धाव फलक ॲक्युरेट जाऊन विसवलेला आहे. 8 या अंकावर पहिल्या षटकाचा खेळ प्रगतीपथावर. खूप चांगला षटकार जो पुनरागमन करणारा ठरला. यश फाउंडेशन मुरब्या संघाकरिता 59चा पाठलाग सुरू आहे. 2 दिग्गज मातब्बर बलाढ्य संघांमध्ये. बॉलिंग ट्रॅकवर सचिन. एक या षटकाच्या समाप्तीअखेर टॉसची प्रक्रिया परिपूर्ण केली जाईल. दोन्ही स्टार संघनायक आपण सज्ज राहायचं आहे फॉर इन नेक्स्ट मॅच.
दरम्यान वळूया धावा स्कोर कार्ड वरती. अमर पाटील आम्हाला सांगतायत 8 धावा. पुढचा चेंडू सचिन, उलटॉस आहे, चुकीला माफी नाही आहे. ओव्हर द बॉलर हेड येतो या ठिकाणी फलंदाज चार्ज होताना. ए बी भव्य अद्भुत षटकार. चौदा धावा झालेल्या आहेत. 2 मोठे षटकार. याआधी आपण हार्दिक मेहरला पाहिलं होतं. आता अगदी त्याच्या खांद्याला खांदा लावून विशाल दरे याने देखील एक षटकार खेचलाय. एखाद्या फ्लॉवर पॉटमध्ये रंगीबेरंगी फुलं आणून ठेवण्याचं कार्य सध्या हार्दिक मेहर आणि विशाल दरे यश फाउंडेशन मोरबिया संघासाठी करतायत. चांगली सुरुवात. स्क्वेअर ऑफ द विकेट खेळायचं होतं. चला. प्लॅन मिस. थँक्यू. आपण वळतोय टॉस कडे. चला माजीपाडा संघाचे संघनायक या टॉस केला जाईल. इथे मात्र आपण बघताय श्रेय 11 टेंबोडी संघाचे संघनायक आहेत. माजीपाडा संघनायक त्वरित या टॉस साठी. श्रेया 11 माजीपाडा संघनायक. श्रेय 11 टेंबोडी संघ नायक इथे उपस्थित आहेत. माजीपाडा संघ नायक या टॉस साठी त्वरित मुख्य मंचाकडे यायचं आहे. आपण या ठिकाणी बघतोय माजीपाडा संघाचे संघनायक येत आहेत. थोडस आता सावकाश या षटकानंतर आपण करणार आहोत. आणि कारण मुख्य मंचाकडे कॅमेरा फिरवावा लागेल. आपण या स्थानपन्न व्हा. या षटकानंतर आपण टॉस करणार आहोत. 24 चेंडूंचा खेळ उर्वरित 45 धावांची निकाड. मुख्य खेळपट्टीवरती आपल्याला पाहायला मिळते. षटक क्रमांक 2 मध्ये धनीत राऊत मुरळी एक्सप्रेस आपल्याला पाहायला मिळत आहेत. आता हळूहळू चेंडूवरची नजर जमू लागली दोन्ही फलंदाजांची, परंतु सातत्य राखावं लागेल. 14 धावा पहिल्या षटकामध्ये. हवी असलेली सुरुवात मिळाली. धनीत राऊत पहिला चेंडू घेऊन बॉलिंग ट्रॅकवर. स्ट्रेट बॅटचा वापर. स्लिमिड ऑफ मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण. झिंग बेल ब्लिंक होते, परंतु दोन्ही फलंदाज सुरक्षितरित्या गरटामध्ये परतलेले आहेत. एकेरीच्या सहाय्याने 15 लॉस ऑफ 1 विकेट. सुंदर ऑफ ड्राईव्ह बघायला मिळालाय. जमिनी लगतचा फटका आपण बघतोय. क्विक फील्ड त्यानंतर थ्रो, परंतु चिकी रन बघायला मिळाले. रनिंग बिटवीन द विकेट खूप चांगलं राहिलंय. विशाल तरे ज्याच्या बॅटमध्ये धावा येतात आणि एक संघाचा आधारस्तंभ आहे, बॅकबोन म्हटला जातोय. हा खेळाडू गेम चेंजर खेळाडू आहे. दीपेश, जर मैदानावरती जास्त वेळ राहिला तर मॅच आपल्या बाजूने घेऊन जाणारा फलंदाज आहे. यावेळेला स्टेअर करतायत हळूवारपणे गॅप शोधण्याचा प्रयत्न. विकी आहेत तिथे. चांगली फिल्डिंग आहे. 3 धावा सेव्ह केल्या. टाळ्यांचा गजर बघायला मिळतोय, कारण 3 धावा भरपूर महत्वाच्या आहेत. वेट केलं, वॉच केलं आणि त्यानंतर हळूवारपणे फक्त टच केलं होतं थर्ड मॅन साठी. इथे मी विकी पाटीलचं कौतुक करेन, कारण हा ऑलमोस्ट चौकार होता. असं म्हणतात की लोणचं जितकं जास्त मुरतं तितकं जास्त चविष्ट लागतं. तांदूळ जितका जुना होतो तितका जास्त चविष्ट लागतो. आणि क्रिकेटमध्ये खेळाडू जितका अनुभवी असेल तितका तो चांगलं योगदान संघासाठी देतो. आणि विकी पाटीलने ते चौकार रोखलाय. खूप सुंदर क्षेत्ररक्षण, कारण क्रिकेट म्हणजे फक्त गोलंदाजी आणि फलंदाजी नाहीये. चांगलं क्षेत्ररक्षण करावं लागतं. येथे पंच इंटरेस्टेड आहेत. नो बॉल, सोने पे सुहागा, नो +4. 5 धावा फलकामध्ये ऍड. थोडासा जास्त वेग देण्याचा प्रयत्न होता. बीमर हाताळला गेलाय आणि इथून 5 एक्स्ट्रा धावा या मॅचला कलाटणी देतील का? 59 धावांचं टार्गेट असताना जेवढे एक्स्ट्रा चेंडू तेवढा मात्र प्रेशर आहे तो गोलंदाजाकडे, आणि तेवढी बिग ऑपॉर्च्युनिटी असेल या ठिकाणी बॅटिंग टीमला. एक मात्र गिफ्ट दिले, तोफा दिया और स्वीकारले असं म्हणायला हरकत नाहीये. नक्कीच आ बैल मुझे मार अशी स्थिती होती. मोमेंटम आता परिपूर्णरित्या यश फाउंडेशन मुरबिया संघाच्या साईडने शिफ्ट झालाय, कारण फलकावरती तब्बल 21 धावा सजलेल्या आहेत. 22 धावा सजलेल्या आहेत आणि केवळ हे दुसरं षटक प्रगतीपथावरती आहे. पॉवर प्लेच्या बंधनाचा फायदा कसा उचलावा हे प्रात्यक्षिक स्वरूपामध्ये मूर्तिमंत स्वरूपात दर्शवून दिलंय यश फाउंडेशन मुरबिया संघाने. धनीत म्हटल्यानंतर संघाचा एक उत्कृष्ट गोलंदाज आहे आणि कमबॅकिंग
त्यांच्यामधनं नेहमी केली जाईल आणि ती इथे बघायला मिळत आहे. आपण बघतायत वेगवान चेंडू थोडासा बॅक ऑफ द गुडलेन ठेवला, ऑफ स्टंपच्या थोडासा बाहेर ठेवला, खांद्याचा जोर चांगला बघायला मिळालाय आणि सांगतायत की भाई बीमर हुआ अभी मैं वापसी करूंगा. नक्कीच खूप चांगली गती होती. जर या आधीच्या चेंडूचं आपण विश्लेषण केलं, अतिशय वेगवान तेज तर्रार चेंडू होता. यावेळेस मात्र आपण पाहू शकाल रोहित शर्मा कॉपीबुक स्टाईलने जेवढ्या वेगाने चेंडू आला त्याच्या दुप्पट वेगाने चेंडू फेकून दिलाय. वाईड इश लॉंग ऑफ परिक्षेत्राच्या पलीकडे हार्दिक मेर ब्रँडचा हा ब्रँडेड षटकार 6. धन्यवाद. उच्च श्रेणीय फलंदाजी हार्दिक मेरच्या माध्यमातून 27 स्कोर कार्डवर पुन्हा एकदा आपण पाहू शकाल स्क्वेअर ऑफ द विकेट खेळण्याचं टेम्पटेशन. डीप स्वीपर कव्हर आणि पॉइंटच्या अगदीच सेंटर वरून चेंडू निघून गेलाय सीमा रेषा पलीकडे. आणखीन एक चौकार 4 धावा. आमच्या लाडक्या प्रेक्षकांच्या माहितीसाठी हलकसं करेक्शन केलं गुणलेखकांनी आणि अंततः ते धावफलक मात्र सुधारित स्वरूपात आपण पाहतोय. 31 या अंकावर अधिकृत असे 5 चेंडू फेकून झालेले आहेत. महागडं हे षटक राहिलंय धनित राऊतचं. हार्दिक मेर ऑन फायर पाहायला मिळतोय. काय बॅटिंग सुरू आहे. अंडरआर्म क्रिकेट असो की ओव्हरआर्म क्रिकेट असो, मुरबे गावातली पोरं मागे नाही आहेत. सध्या मुरबे गावाचं नाव क्रिकेटच्या माध्यमातून एका वेगळ्याच पातळीवर. वन्स अगेन ऑफ ड्राईव्हच्या स्वरूपामध्ये एक्स्ट्रा कव्हरचा क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी इंटरेस्टेड. खूप सुंदर बॅलन्सिंग रनिंग बिटवीन द विकेट्स. 2 षटकांचा खेळ कंप्लीट झालेला आहे आणि धाव फलक जाऊन विसावलेला आहे तब्बल 32. चला या टॉस आपण करतोय वरती. कॅमेरामॅन मुख्य मंचाकडे कॅमेरा फोकस करायचा आहे. सन्माननीय रामदासजी पाटील साहेब यांच्या शुभ हस्ते आपण या ठिकाणी नाणेफेक करतोय. एक महत्वाचा मॅच. एका बाजूने मालजीपाडा संघ आणि दुसऱ्या बाजूने श्रेया 11 टेंबोडे हा संघ आपल्याला बघायला मिळतो. एका बाजूने हेड आणि एका बाजूने टेल आहे. चॉईस हवी आहे की कोणी बोललं चालेल? चालेल. टेंबोडे संघाचा कॉल असेल. रामदासजी पाटील साहेब कॉइन स्पिन करतायत. दरम्यान हेड येतोय. कौस्तुभ टॉस जिंकलात, काय असेल आपला निर्णय? फिल्डिंग. आणि यंदाचा अंग आपल्या संघासाठी कसा राहिलाय? खूप चांगला चाललाय प्रवास, असाच जाऊ द्या. कसं वाटते एबी ट्रॉफी यंदा नव्याने आपण बघतोय एक सुंदर नियोजन अपडेट राहिले. 3 लाख रुपयाची स्पर्धा आहेत. काय तयारी आहे? तयारी तर चांगलीच आहे आणि आतुरता असते ही टुर्नामेंट खेळायची. खूप चांगली टुर्नामेंट आहे पुरा पालघर जिल्ह्यात. बेस्ट ऑफ लक. कसं वाटतं या ठिकाणी दाखल झाल्यानंतर? खूप बरं वाटतंय आणि आम्ही अजय भाऊंचे आणि पराग म्हात्रेचे धन्यवाद करतो की त्यांनी आम्हाला इथे खेळण्याची संधी दिली. थँक्यू. मॅच सुरू आहे. टॉस जिंकला या ठिकाणी श्रेया 11 टेंबोडे संघानं वन द टॉस अँड इलेक्टेड बॉल फर्स्ट. नेक्स्ट मॅच मध्ये आपण बघणार आहोत एक बिग बॅटल. मालजीपाडा संघ प्रथम बॅटिंग करताना आपल्याला बघायला मिळेल. तुर्तास मॅच 33 झालेले आहेत. सच्चा जयेश पाटील संघातील सर्वोत्तम गोलंदाजाच्या यादीमधलं नाव आहे जयेश. जर आपण एकंदरीत चेंडू बघितला तर सेकंड इनिंग मधील चेंडू झालेले टोटल 13 मध्ये 33 झालेले आहेत. एकूण 60चं टार्गेट आहे. म्हणजे येणारे चेंडू तुमच्याकडे असतील ते 17 आणि बनवायचे ते 26. 26चं इक्वेशन. मॅच थोडीशी जवळ आलंय. यश फाउंडेशन एकविरा स्पोर्ट्स मुरबासाठी, परंतु इथे मात्र आणखीन एक संधी होती. संधीचं सोनं करता येत नाही, परंतु लक फॅक्टर चेंडू मात्र वाईटच्या स्वरूपामध्ये बघायला मिळतोय. 5 धावा आणि धावसंख्या फ्लाय होताना तब्बल 38 वर पोहोचते. मॅच आता थोडीशी उमरोळी संघाकडे निसटते.
मी म्हणेन की येथे 21 धावा बहुतेक करायच्या आहेत आणि 17 चेंडू. अजित सर, मी इतकाच उल्लेख करेन की जयेश पाटीलचा रेकॉर्ड आहे 6 चेंडूत 6 विकेट्स घेण्याचा. टेनिस बॉल क्रिकेटच्या कुरुक्षेत्रावर परिपटलावर VM11 उमरोळी संघाला जर जिंकायचं असेल तर 6 पैकी 6 तर नाही, परंतु ॲटलिस्ट इथे 3 विकेट तरी घ्याव्या लागतील जर या मॅचमध्ये कमबॅक करायचं असेल. हे अन्यथा इकॉनॉमी ठेवावे लागेल. पुढचे चेंडू आहेत त्याच्यामध्ये डॉट बॉल तुम्हाला हाताळावे लागतील आणि 12-21चं इक्वेशन कसं येईल याच्याकडे लक्ष द्यावं लागेल. परंतु समोर हा लेफ्ट हँड बॅटर आहे ज्याचं नाव आहे विशाल तरे. आक्रमकता ही ज्याची ओळख राहिली म्हणजेच इथून जे बॅटल आहे ते समान स्थितीमध्ये बघायला मिळेल. विशाल यावेळेला अलॉंग द कार्पेट मिड विकेटला खेळतात. लॉफ्ट करण्याचा प्रयत्न होता, प्रॉपर मिडल ऑफ द बॅट चेंडू आला नाहीये. धावसंख्या 1ने पोहोचते पुढे. अमर पाटील आम्हाला सांगते स्कोर 39. 16 चेंडूंचा खेळ उर्वरित. 20 धावांचं लक्ष समोर. न हरता, न थकता आणि न थांबता प्रयत्न करणाऱ्यांसमोर नशीब सुद्धा हरता. आता ते प्रयत्न VM11 उमरोळी संघाला करावे लागतील, ते देखील प्रात्यक्षिक स्वरूपामध्ये, कारण इथे विकेट्स आवश्यक झालेत. ऑन साइडला काय फटका खेळलाय, प्रॉपर रोहित शर्मा कॉपी बुक स्टाईल मध्ये चेंडू आउट ऑफ द पार्क. हार्दिक मेहर या मॅचचा हिरो बनलाय. यश फाउंडेशन मुरबे संघासाठी ग्रेट बॅटिंग. भरपूर शॉर्ट बॉल होता. सेट बॅटरला तुम्ही असे चेंडू टाकतील, पॅनलाइज तुम्हाला केले जाईल, पनिशमेंट तुम्हाला मिळेल. भरपूर हाफ टॅकर आणि हार्दिक जो लय मध्ये खेळत आहे हा चेंडू तो कुठल्याही दिशेने खेळू शकला असता आणि त्याने त्याच्यावरती ट्रेडमार्क लावले. 6 धावांचं. धावसंख्या 6ने फ्लाय होते आणि पोचते तब्बल 45. अख्खू टप्पा आणि भरपूर संधी होती इथे. प्रोग्रेस कार्ड वरती आपण पाहतोय 45 आणि त्या 45 धावांपैकी 30 धावा या हार्दिक मेहरच्या बॅटमधून आलेल्या आहेत. क्रिकेटमध्ये मी नेहमीच उल्लेख करतो की खेळाडूंची कमी नाहीये. तुम्हाला बनायचं असेल तर गेम चेंजर बनायला शिका आणि ह्या मॅचचा गेम चेंजर नो डाऊट हार्दिक मेहर. जबरदस्त बॅटिंग केलाय. वैयक्तिक 30 या धावसंख्येवरती तो खेळतोय. लॉफ्टेड स्ट्रोक, खूपच सुंदर फटका. पंच काय दर्शवत आहेत? नो +6. स्टेप आउट इथे बघायला मिळते आणि इथून मात्र 7 धावा. मॅच पूर्णतः आता बॅटिंग टीम कडे झुकले. त्याच्या मागचं कारण एक ब्रेक थ्रू इथे मिळाला नाहीये. गोलंदाज थोडीशी पुढे चेंडू हाताळत आहे, स्लॉट मध्ये येत आहे, चेंडू सहज बाउंड्री लाईनच्या बाहेर जात आहे. टोटल 52 वर स्कोर कार्ड स्थिरावले. 7 धावांची गरज आहे आणि विजयाचा सुगंध दरबेलताना इथे मात्र यश फाउंडेशन मुरबा संघाकडे फ्रीटचा बॉल आहे. फ्रीटचा चेंडू होता. पॉइंटचा क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी चाणाक्ष बघायला मिळालाय. सावध, साक्षपी, दक्ष आणि जागरूक. परंतु तत्पूर्वी आपण पाहू शकाल अगदीच धावसंख्या हळूवार पद्धतीने 53 या अंकावर जाऊन विसावलेले आहे. विजयाच्या दिशेने वाटचाल सुरू झालेली आहे. 6 पावलं दूर आहेत यश फाउंडेशन मुरबे. 1 वे ट्रॅफिक, एकतर्फी हा सामना मात्र झुकू लागलेला आहे. खूप सुंदर फलंदाजी. दरम्यान पुढचा चेंडू यावेळेला वेल फिनिशर म्हणून विशाल तरे सिक्सर खेळतायत. अद्भुत षटकार आणि मॅच इथे मात्र फिनिश करताना ग्रेट बॅटिंग, ग्रेट फिनिश, मॅन इन गोल्डन फॉर्म विशाल तरे मात्र या ठिकाणी मॅचला फिनिश करताना आपण बघतोय प्लेअर ऑफ द मॅचचा अवॉर्ड आणि मॅन ऑफ द मॅचचा अवॉर्ड मिस्टर हार्दिक मेहर. 11 चेंडू 14 चेंडू 37 धावा. चेंडू 37 धावा. हार्दिक मेहर प्लेअर ऑफ द मॅचचा अवॉर्ड घेण्यासाठी आपण यायचं आहे. तर आपण मुख्य मंचाकडे जातोय जिथे आपण बघतायत सन्माननीय व्यक्तिमत्व, एक अतिशय सुंदर असं व्यक्तिमत्व मुख्य मंचावरती नुकताच यांचं शुभागमन झालंय. सन्माननीय परागजी म्हात्रे यांचा आपण शुभ सन्मान मुख्य मंचावरती करतोय. आपल्या मायखोप विभागातील एक अनमोल असं रत्न सन्माननीय रामदासजी पाटील साहेबांच्या शुभ हस्ते आपण सन्माननीय
तर आपण वळतोय आम्ही सन्माननीय अजयजी भोईर सरांना विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते आपण सन्माननीय व्यक्तिमत्व रामदासजी पाटील साहेबांचा शुभ सन्मान या ठिकाणी करायचा आहे. अतिशय सुंदर दृश्य पर्व चौथं मान्यवरांची मांदियाळी या पुष्पाप्रमाणे आपण सदैव फुलत राहा हे आम्ही ईश्वर चरणी करतोय प्रार्थना. तदनंतर आपण त्यानंतर परागजी म्हात्रे सरांचा शुभ सन्मान करण्यासाठी आपण सन्माननीय जेपी सरांना विनंती करतोय. जयप्रकाश म्हात्रे सरांच्या शुभ हस्ते पराग म्हात्रे साहेबांचं आपण या ठिकाणी वेलकम करतोय. मायेचं पुष्पगुच्छ देऊन या सुंदर आठवणी आपण साठवतोय. थँक्यू परागजी म्हात्रे साहेब, आपण इथे आलात या स्पर्धेला, खऱ्या अर्थाने खूप चांगली उपस्थिती नोंदवली त्याबद्दल थँक्यू. त्यानंतर सन्माननीय देवानंद राऊत साहेबांचा आपण शुभ सन्मान करणार आहोत. जेपी सरांच्या शुभ हस्ते अध्यक्ष आपण बघताय त्या ठिकाणी श्री जागमाता रावळे क्रीडा मंडळ जयप्रकाश म्हात्रे सरांच्या शुभ हस्ते या ठिकाणी देवानंद साहेबांचा आपण या ठिकाणी करतोय हार्दिक स्वागत. त्यानंतर या मॅन ऑफ द मॅच, प्लेअर ऑफ द मॅचचा अवॉर्ड आपण घोषित केलाय. हार्दिक मेहर यायचंय. हार्दिक मेहर या. मॅन ऑफ द मॅच, 14 चेंडू 37 धावांची विस्फोटक नॉक, गेम चेंजर खेळी साकारले आणि हार्दिक ठरतायत प्लेअर ऑफ द मॅच. पुनश्च आपण बघतायत रामदासजी पाटील सरांच्या शुभ हस्ते मॅन ऑफ द मॅचचा हा टी शर्ट आपण देतोय. ज्योती फायर यांच्या माध्यमातून तो प्रोव्हाइड केलाय. ज्यांच्या ब्रँचेस आपण बघतायत नाशिक पुणे या विभागामध्ये आहेत. आणि हार्दिक चेहऱ्यावरती स्मितहास्य आहे. हार्दिक आमच्यासोबत जोडला जाईल. हार्दिक कसं वाटतं या ठिकाणी मॅन ऑफ द मॅचचा हा पुरस्कार रिसीव्ह करताना? एबी चषक म्हटल्यानंतर एक भव्य दिव्य स्पर्धा आणि त्या स्पर्धेमध्ये तुम्ही मॅन ऑफ द मॅचचा अवॉर्ड, एक गेम चेंजर खेळी साकारले, 14 चेंडू 37 धावांची नॉक, काय म्हणाल? खरंच खूप ग्राउंड खूप छान केला आहे आणि खेळायला पण खूप मजा येते. आणि तुमच्या खेळीबद्दल बोलायचं? खेळीबद्दल मला म्हणजे आत्मविश्वास होता की जोपर्यंत विशाल सोबत आहे तोपर्यंत बिंदास म्हणजे फ्री माइंड खेळायला होईल असं मनात विचार होता. तो आहे तर मी पण बिंदास खेळलं असं वाटत होतं आणि जिंकवेल मॅच. एकंदरीत बेस्ट ऑफ लक हार्दिक पुढच्या मॅच साठी. चला पण श्रेया 11 टेंबोडे संघ टॉस जिंकलाय आणि घेतलंय प्रथमतः क्षेत्ररक्षण. माझीपाडा संघ आपला राखीव खेळाडू पाठवा.